गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. पहा, लास्ट लेक्चरला आपण काय केलं तर फर्स्ट चॅप्टर स्टार्ट केलं. पहा, तुमच्या फर्स्ट चॅप्टरचं नेम काय होतं तर को रिलेशन होतं. हा चॅप्टर स्टॅटिस्टिक पेपर फर्स्टमधला फर्स्ट चॅप्टर आहे. तुम्हाला काल पण सांगितलं होतं आणि आज पण पुन्हा एक्सप्लेन करते. ठीक आहे. सो आता या चॅप्टरमध्ये आपण काय काय पाहिलं होतं. को रिलेशनची डेफिनेशन पाहिली होती. त्यानंतर को रिलेशनचे टाइप्स पाहिले होते. किती टाइप्स पडतात कोरिलेशनचे तर 3 टाइप्स पडतात. कोणते कोणते? पॉझिटिव्ह कोरिलेशन, निगेटिव्ह कोरिलेशन अँड नो कोरिलेशन. या प्रत्येकाच्या आपण डेफिनेशन्स पाहिल्या होत्या आणि विथ एक्झाम्पल्स पाहिले होते. त्यानंतर या कोरिलेशनचे डिस्ट्रीब्युशनमध्ये किती पार्ट्स पडतात तर 3 पार्ट्स. त्यामध्ये काल आपण एक पार्ट चालू केलता. पहा, स्कॅटर डायग्रॅम. स्कॅटर डायग्रॅम ही कशी डिनोट करतात तुम्हाला काल सांगितलं आहे की एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस या स्कॅटर डायग्रॅममध्ये अवेलेबल असतात आणि त्यावरचे जे पॉईंट्स असतात ते स्कॅटर डायग्रॅममध्ये ड्रॉ केले जातात. त्यानंतर स्कॅटर डायग्रॅमचे मेरिट्स अँड डिमेरिट्स आपण पाहिले होते अँड कोव्हॅरियन्सची डेफिनेशन पाहिली होती. पहा, तर कोव्हॅरियन्स कशाने डिनोट करतात 2 व्हेरिएबलचं तर कोव्हॅरियन्स इन ब्रॅकेट एक्स कॉमा वाय या सिम्बॉलने डिनोट करतात आणि त्याचे फॉर्म्युले सिम्प्लिफिकेशन फॉर्म्युलासुद्धा पाहिला होता. पहा, आता या लेक्चरमध्ये तुम्हाला काही त्याचे रिमार्क्स, काही प्रॉपर्टीज, त्यावरचे काही एक्झाम्पल्स आहेत का ते पाहायचे. ठीक आहे. सो कोव्हॅरियन्सचे रिमार्क्स खाली दिलेले आहेत. पहा, तर फर्स्ट रिमार्क काय सांगतोय, कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय इज इक्वल टू कोव्हॅरियन्स ऑफ वाय एक्स. म्हणजेच काय की कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय आणि वाय एक्सची व्हॅल्यू काय असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजे सपोज तुम्हाला एखादं एक्झाम्पल दिलं आहे की कोव्हॅरियन्स ऑफ 2 3 इज इक्वल टू 2 आणि तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं आहे की कोव्हॅरियन्स ऑफ 3 2 कॅल्क्युलेट करा. तर कसं कॅल्क्युलेट करणार तर एक्स वाय आणि वाय एक्सची व्हॅल्यू सेमच आहे. मग जी व्हॅल्यू एक्स वायची येईल 2 3ची येईल तीच व्हॅल्यू 3 2ची येणार आहे. सो ह्या दोन्ही व्हॅल्यूज काय असणार आहेत, सेम असणार आहेत. सेकंड रिमार्क काय सांगतो, कोव्हॅरियन्स ऑफ एक्स कॉन्स्टंट इज इक्वल टू 0. कॉन्स्टंट मीन्स काय की तुम्ही कोणतेही व्हेरिएबल्स घेऊ शकता किंवा व्हॅल्यूज घेऊ शकता. आता कॉन्स्टंट व्हॅल्यूज कोणत्या कोणत्या आहेत 1 2 3 4 अप टू सो ऑन. ह्या कॉन्स्टंट व्हॅल्यूज आहेत. पहा, यापैकी कोणतीही व्हॅल्यू जर यामध्ये सबस्टिट्यूट केली तर त्याचं कोव्हॅरियन्स काय होणार आहे, 0 होणार आहे. सपोज तुम्हाला सांगितलं की फाइंड आउट कोव्हॅरियन्स ऑफ एक्स कॉमा 2 तर काय येईल याचं कोव्हॅरियन्स तर 0 येईल. कारण एक्स कॉमा कॉन्स्टंटची कोणतीही व्हॅल्यू जरी तुम्ही सबस्टिट्यूट केली तर त्याची व्हॅल्यू काय येणार आहे, 0 येणार आहे. थर्ड रिमार्क काय सांगतोय, कोव्हॅरियन्स मे बी निगेटिव्ह. कोव्हॅरियन्स हा निगेटिव्ह सुद्धा असू शकतो. अँड फोर्थ रिमार्क काय सांगतोय पहा, कोव्हॅरियन्स कॅन ऑल्सो बी कन्सिडर्ड ॲज जॉईंट सेंटर मोमेंट ऑफ द ऑर्डर 1 1 ऑफ एक्स वाय. आता जॉईंट सेंटर मोमेंट ऑफ द ऑर्डर 1 1 मीन्स म्यू 1 1. त्याला सिम्बॉल दिलाय. पहा, वी डिनोट म्यू 1 1 इज इक्वल टू कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय. म्यू 1 1 लाच तुम्ही काय म्हणणार आहेत, जॉईंट सेंटर मोमेंट ऑफ द ऑर्डर 1 1 अँड कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय. हा सिम्बॉल तर तुम्हाला माहीतच आहे. ह्या दोन्हींची व्हॅल्यू काय असणार आहे तर सेम असणार आहे. हा तुमचा झाला फोर्थ रिमार्क. सो हे 4ही रिमार्क IMP आहेत. यावर एक्झाम्पलसुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकतात किंवा MCQसुद्धा यावर तयार होऊ शकतात. तर दोन्हीही लक्षात ठेवायचे आहेत, एक्झाम्पल्स विथ MCQs. ठीक आहे. आता आपण याच्या काही प्रॉपर्टीज किंवा याचे काही एक्झाम्पल्स पाहणार आहे. तुमचा नेक्स्ट पॉईंट आहे पहा, प्रॉपर्टीज ऑफ कोव्हॅरियन्स. तर आता प्रॉपर्टीज कोव्हॅरियन्समध्ये कोणत्या कोणत्या येत आहेत ते आपल्याला पाहायचे. पहा, फर्स्ट प्रॉपर्टी आहे कोव्हॅरियन्स ऑफ एक्स एक्स इज इक्वल टू व्हॅरियन्स ऑफ एक्स. म्हणजेच काय की कोव्हॅरियन्स ऑफ एक्स एक्सची व्हॅल्यू तुम्ही व्हॅरियन्स ऑफ एक्स अशी सबस्टिट्यूट करू शकता आणि पुढे त्याचा फॉर्म्युला दिलाय. पहा, व्हॅरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू 1 अपॉन n समेशन xi मायनस x बार इट्स स्क्वेअर. पहा, xi ह्या गिव्हन एक्झाम्पल्समधल्या व्हॅल्यूज असतील. x बार मीन्स अरिथमॅटिक मीन असेल, n मीन्स नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इन द गिव्हन एक्झाम्पल्स असतील. ठीक आहे. और पहा, फॉर्म्युला दिला आहे कोव्हॅरियन्स ऑफ एक्स एक्स इज इक्वल टू व्हॅरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू 1 अपॉन n समेशन xi स्क्वेअर मायनस
एक्स बार इट्स स्क्वेअर. यामध्ये पण एक्स बार मीन्स काय तर अरिथमॅटिक मीन, जे तुम्ही फर्स्ट सेमिस्टरला फाइंड आउट केलं तर पहा. सेकंड तुमची प्रॉपर्टी आहे इफेक्ट ऑफ चेंज ऑफ ओरिजिन. तर ती काय सांगते कोव्हॅरियन्स इज इनव्हॅरियंट टू द चेंज ऑफ ओरिजिन. म्हणजे तुम्ही ओरिजिनचे जरी पॉईंट घेतले तरी त्याची व्हॅल्यू आणि कोव्हॅरियन्सची व्हॅल्यू काय असणार आहे, सेम असणार आहे. पहा, दॅट इज कोव्हॅरियन्स ऑफ एक्स मायनस ए कॉमा वाय मायनस बी इज इक्वल टू कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय. ए आणि बी हे काय असणार आहेत, कॉन्स्टंट असणार आहेत विथ ओरिजिन. ते ओरिजिनचे पॉईंट्स आहेत पहा, आणि ते जरी कोव्हॅरियन्समध्ये कन्सिडर केले तरी त्याची व्हॅल्यू आणि कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वायची व्हॅल्यू काय असणार आहे, सेम असणार आहे. ही कोव्हॅरियन्सची सेकंड प्रॉपर्टी सांगते. आता नेक्स्ट प्रॉपर्टी पाहू. पहा, नेक्स्ट थर्ड प्रॉपर्टी आहे इफेक्ट ऑफ चेंज ऑफ ओरिजिन अँड स्केल. तर काय प्रॉपर्टी, दॅट इज कोव्हॅरियन्स ऑफ इन ब्रॅकेट एक्स मायनस ए अपॉन एच कॉमा वाय मायनस बी अपॉन के ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू 1 अपॉन एच के इंटू कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय. यामध्ये जे ए बी एच के हे काय असणार आहेत तर कॉन्स्टंट असणार आहेत. पहा, जर यावर एक्झाम्पल आलं तरी तुम्हाला सॉल्व करायला आलं पाहिजे. सपोज तुम्हाला कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वायची व्हॅल्यू गिव्हनमध्ये दिलेली असेल आणि तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं की फाइंड आउट कोव्हॅरियन्स ऑफ एक्स मायनस 2 अपॉन 3 कॉमा वाय मायनस 3 अपॉन 4. तर कसं कॅल्क्युलेट करणार आहेत, तर ते कंपॅरिझन करायचं आहे कोव्हॅरियन्स ऑफ एक्स मायनस ए अपॉन एच वाय मायनस बी अपॉन केशी. त्यावरून एची, बीची, एचची आणि केची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार तुम्ही, आणि ती व्हॅल्यू कशामध्ये सबस्टिट्यूट करणार, 1 अपॉन एच के इंटू कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वायमध्ये सबस्टिट्यूट करणार, कारण कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वायची व्हॅल्यू तुम्हाला गिव्हनमध्ये दिलेली असेल जर यावरचं एक्झाम्पल आलं तर. ठीक आहे. तुमचं फोर्थ प्रॉपर्टी काय आहे पहा, इफ एक्स वाय झेड आर दी 3 व्हेरिएबल्स देन कोव्हॅरियन्स ऑफ एक्स प्लस वाय झेड इज इक्वल टू कोव्हॅरियन्स ऑफ एक्स झेड प्लस कोव्हॅरियन्स ऑफ वाय झेड. ही तुमची झाली फोर्थ प्रॉपर्टी. ही MCQ मध्ये सुद्धा तुम्हाला विचारली जाऊ शकते. पहा, फिफ्थ प्रॉपर्टी आहे इफ एक्स अँड वाय आर इंडिपेंडंट व्हेरिएबल्स देन कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय इज इक्वल टू 0. म्हणजेच काय की एक्स आणि वाय एकमेकांवर डिपेंड नसतील तर त्यांचं कोव्हॅरियन्स काय असणार आहे, ऑलवेज 0 असणार आहे. ही सुद्धा प्रॉपर्टी तुम्हाला MCQ मध्ये विचारली जाऊ शकते. पहा, इफेक्ट ऑफ चेंज ऑफ ओरिजिन अँड स्केल यावर एक्झाम्पल पण येऊ शकतं किंवा प्रॉपर्टी पण विचारली जाऊ शकते. त्यानंतर एक्स आणि वाय जर इंडिपेंडंट व्हेरिएबल असतील तर त्याचं कोव्हॅरियन्स काय असणार आहे, 0 असणार आहे. पहा, नेक्स्ट तुम्हाला नोट दिलेली आहे. तर ही नोट काय सांगते पहा, कोव्हॅरियन्स ऑफ इन ब्रॅकेट ए एक्स प्लस बी कॉमा सी वाय प्लस डी ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू ए सी इंटू कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय. यामध्ये जे ए बी सी डी आहेत हे काय असणार आहेत तर कॉन्स्टंट असणार आहेत. पहा, एक्झाम्पल सॉल्व करताना ही नोटसुद्धा काय असणार आहे, युजफुल असणार आहे. सो राईट डाऊन करून ठेवायची आहे सगळ्यांनी. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, इफ कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय इज इक्वल टू 20 देन फाइंड कोव्हॅरियन्स ऑफ वाय एक्स. कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वायची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला, 20 दिली आहे, आणि काय फाइंड आउट करायला सांगितलं आहे तर कोव्हॅरियन्स ऑफ वाय एक्स फाइंड आउट करायला सांगितलं आहे. तुम्हाला माहीतच आहे व्हॅल्यू किंवा रिमार्क माहीत आहे. पहा, वी नो रिमार्क कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय इज इक्वल टू कोव्हॅरियन्स ऑफ वाय एक्स माहीत आहे. गिवनमध्ये दिली आहे कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वायची व्हॅल्यू किती आहे तर 20 आहे. सो देअरफॉर 20 इज इक्वल टू कोव्हॅरियन्स ऑफ वाय एक्स. हेज द कोव्हॅरियन्स ऑफ वाय एक्स इज इक्वल टू 20. म्हणजेच कोव्हॅरियन्स ऑफ वाय एक्सची व्हॅल्यू किती असणार आहे, 20 असणार आहे. हे झालं रिक्वायर्ड आन्सर. आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. पहा, तुमचा नेक्स्ट क्वेश्चन आहे इफ कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय इज इक्वल टू 20 देन फाइंड कोव्हॅरियन्स ऑफ 2x, 3y. तर तुम्हाला काय दिलं गिवनमध्ये, कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वायची व्हॅल्यू दिलेली आहे आणि फाइंड आउट करायला सांगितलं आहे की कोव्हॅरियन्स ऑफ 2x अँड 3y. तर कसं कॅल्क्युलेट करणार आहे तर तुम्हाला नोट दिलेली आहे पहा.
काय नोट आहे? वी नो कोव्हॅरियन्स ऑफ ax प्लस बी कॉमा cy प्लस डी इज इक्वल टू ac इंटू कोव्हॅरियन्स ऑफ xy. आता ही कोव्हॅरियन्स ऑफ ax प्लस बी cy प्लस डी ही व्हॅल्यू कशाशी कम्पेअर करणार आहे तुम्ही? तर कोव्हॅरियन्स ऑफ 2x अँड 3y शी कम्पेअर करणार आहे. देअरफॉर a इज इक्वल टू 2, b इज इक्वल टू 0, c इज इक्वल टू 3 अँड d इज इक्वल टू 0. हेच कोव्हॅरियन्स ऑफ 2x 3y काय राईट डाऊन करता येईल? ac इंटू कोव्हॅरियन्स ऑफ xy. a ची व्हॅल्यू 2 आहे इंटू c ची व्हॅल्यू 3 आहे इंटू कोव्हॅरियन्स ऑफ xy. देअरफॉर कोव्हॅरियन्स ऑफ 2x, 3y इज इक्वल टू 3 इंटू 2 इज 6 इंटू कोव्हॅरियन्स ऑफ xy ची व्हॅल्यू किती राहील? तर 20. देअरफॉर 6 इंटू 20. हेच कोव्हॅरियन्स ऑफ 2x, 3y इज इक्वल टू 120. हे झालं तुमचं गिव्हन क्वेश्चनचं रिक्वायर्ड आन्सर. काय केलं इथं? तर गिव्हन जी नोट दिलेली आहे पहा ती यूज केलेली आहे. होमवर्कसाठी एक्झाम्पल दिले पहा. इफ कोव्हॅरियन्स ऑफ xy इज इक्वल टू 10 देन फाइंड कोव्हॅरियन्स ऑफ 5x प्लस 6 6y प्लस 7. तर काय दिलं आहे? कोव्हॅरियन्स ऑफ xy ची व्हॅल्यू तुम्हाला 10 दिलेली आहे आणि कोव्हॅरियन्स ऑफ 5x प्लस 6 6y प्लस 7 हे काय करायचं? कॅल्क्युलेट करायचं. कसं कॅल्क्युलेट करणार आहेत? तर सेम नोट यूज करायची आहे. कोणती? कोव्हॅरियन्स ऑफ ax प्लस बी cy प्लस डी इज इक्वल टू ac कोव्हॅरियन्स ऑफ xy. ही नोट यूज करायची आहे पहा. त्यावरून a b c d च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्यात आणि a आणि c ची व्हॅल्यू गिव्हन नोटमध्ये सबस्टिट्यूट करायची आहे. ठीक आहे, तुम्हाला रिक्वायर्ड आन्सर त्यावरून भेटून जाईल. आता आपण नेक्स्ट पॉईंटला स्टार्ट करणार आहोत. पहा, नेक्स्ट पॉईंटकडे जाण्या अगोदर अजून एक कोव्हॅरियन्सचं एक्झाम्पल आहे पहा. ते जे एक्झाम्पल लेंदी आहे पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. सो ते एक्झाम्पल एक पाहू. तर काय एक्झाम्पल? फाइंड कोव्हॅरियन्स ऑफ xy यूजिंग फॉलोविंग इन्फॉर्मेशन. आता फॉलोविंग इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला काय काय दिलेलं असणार आहे? ओन्ली xi आणि yi च्या व्हॅल्यूज दिलेल्या असणार आहेत. ठीक आहे, मी जे एक्स्ट्राचे जे कॉलम्स आणि रोज केलेत ना, समेशन xi, समेशन yi, समेशन xi yi किंवा xi yi ची एक सेपरेट रो केली आहे पहा. हे आपण कॅल्क्युलेट करायचे. तुम्हाला गिव्हनमध्ये ओन्ली काय दिलेलं असेल? xi ची व्हॅल्यू आणि yi ची व्हॅल्यू. मी डायरेक्टली त्यामध्येच कॉलम किंवा रोज ॲड करून आन्सर फाइंड आउट केले. ठीक आहे, तुम्ही काय करायचे? सेपरेटली क्वेश्चन राईट डाऊन करणार आहात. कोणता क्वेश्चन राईट डाऊन करणार आहे? फाइंड कोव्हॅरियन्स ऑफ xy यूजिंग फॉलोविंग इन्फॉर्मेशन आणि त्यामध्ये लिहिणार आहेत xi च्या आणि yi च्या व्हॅल्यू. हे दोनच रोज करणार आहेत. ठीक आहे, आणि मग आन्सरमध्ये जे काही खाली दिलेलं आहे ते राईट डाऊन करणार आहे. पहा, आता कोव्हॅरियन्स ऑफ xyचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे. जो डेफिनेशनमध्ये दिला आहे तो तुम्हाला माहीत आहे आणि जो आपण सॉल्व केला आहे पहा तो फॉर्म्युला इथे मी यूज केला आहे. जो सॉल्व करून फॉर्म्युला आलता तर कोणता होता? कोव्हॅरियन्स ऑफ xy इज इक्वल टू 1/n समेशन xi yi मायनस x बार इंटू y बार. हा काय होता? सॉल्व कोव्हॅरियन्स ऑफ xyचा फॉर्म्युला होता. तर त्यामध्ये तुम्हाला काय काय लागणार आहे? समेशन xi yi लागणार आहे, x बार लागणार आहे आणि y बार लागणार आहे. पण x बार आणि y बार काय आहे? तर अरिथमॅटिक मीन ऑफ x अँड y आहे. मग त्यासाठी काय फॉर्म्युला आहे तुम्हाला माहीत आहे? x बार इज इक्वल टू समेशन xi अपॉन n अँड y बार इज इक्वल टू समेशन yi अपॉन n. आता यामध्ये n मीन्स काय असणार आहेत? तर नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स जे गिव्हनमध्ये किती आहेत ते असणार आहेत. ठीक आहे, मग तुम्हाला यामध्ये काय काय फाइंड आउट करायचं आहे? समेशन xi फाइंड करायचं आहे, समेशन yi फाइंड करायचं आहे, समेशन xi yi फाइंड करायचं आहे. त्यावरून तुम्हाला x बार फाइंड आउट करायचं आहे, y बार फाइंड आउट करायचं आहे आणि ह्या सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला कोव्हॅरियन्स ऑफ xyच्या फॉर्म्युलामध्ये काय करायच्यात? ओन्ली सबस्टिट्यूट करायच्या. समेशन xi कसं फाइंड आउट करणार तुम्हाला माहिती आहे. तर 2 + 4 + 8 + 6 इज इक्वल टू 20. समेशन yi कसं कॅल्क्युलेट केलं आहे? तर 8 + 9 + 4 + 2 इज इक्वल टू 23. आणि xi yi म्हणजे काय? x आणि yचा प्रोडक्ट करून त्यांचं समेशन केलं आहे. झालं आहे पहा. फर्स्ट सेमिस्टरला आपण अशा टाईपचे कॉलम्स तयार करून एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत. पण मी इथे कॉलमच्या ऐवजी रो राईट केले ते. ठीक आहे,
नेक्स्ट therefore x bar is the arithmetic mean of x. त्याचा फॉर्म्युला काय, समेशन xi अपॉन n. समेशन xi ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे, किती होती तर 20 डिवायडेड बाय n ची व्हॅल्यू. therefore नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स आर गिवन. therefore n इज इक्वल टू 4 इज इक्वल टू 20 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 5. therefore x बार किती आला, 5 आला. अँड वाय बार सिमिलरली काय करायचं आहे तुम्हाला, वाय बार कॅल्क्युलेट करायचं आहे. वाय बार काय येईल मग, वाय बार इज इक्वल टू समेशन वाय आय डिवायडेड बाय n इज इक्वल टू 23 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 5.75. हेन्स therefore covariance of xy डायरेक्टली फॉर्म्युला राईट डाऊन केला आहे, 1 अपॉन n समेशन xi yi मायनस x बार इंटू वाय बार. आणि त्यामध्ये काय केल्यात, व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यात. कोणत्या व्हॅल्यूज, इज इक्वल टू 1 अपॉन 4 इंटू समेशन xi yi इज 96 मायनस x बार आलाय तुमचा 5 इंटू वाय बार इज 5.75. हे सगळं सॉल्व केल्यानंतर तुमचा फायनल आन्सर काय येणार आहे पहा, कोव्हॅरियन्स ऑफ xy इज इक्वल टू मायनस 4.75. हे तुमचं राहणारे रिक्वायर्ड आन्सर. अशा टाईपनी सुद्धा तुम्हाला कोव्हॅरियन्स ऑफ XY कॅल्क्युलेट करता येतो जर गिव्हनमध्ये तुम्हाला XI आणि YIच्या व्हॅल्यूज दिलेल्या असतील. पण एवढे लेंदी एक्झाम्पल्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाणार नाही, पण जर काही विचारलंच तर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, म्हणून हे एक टाईपचं एक्झाम्पल मी घेतलेलं आहे. सिमिलरली बाकीचे जे कोव्हॅरियन्सचे एक्झाम्पल्स आहेत ते तुमचा रिमार्क्स जे दिलेले आहेत आणि ज्या प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत ना त्यावरच विचारले जाऊ शकतात. सो त्या रिमार्क आणि प्रॉपर्टीज काय करायच्यात, व्यवस्थित करायच्यात. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट पॉईंट पाहू. पहा तुमचा नेक्स्ट पॉईंट आहे कार्ल पियर्सन कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन, और त्याला अदर नेम आहे पहा प्रोडक्ट मोमेंट कोरिलेशन कोएफिशियंट. तुम्ही राईट डाऊन करून ठेवायचे. पहा मी इथे डायरेक्टली डेफिनेशन घेतली आहे, तर तुमच्या पॉईंटचं नाव काय आहे, कार्ल पियर्सन कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन, और त्याला अदर नेम आहे प्रोडक्ट मोमेंट कोरिलेशन कोएफिशियंट. ठीक आहे, तर याची डेफिनेशन काय आहे पहा, कार्ल पियर्सन कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन इज डिफाइंड ॲज फॉलोज. आता हे डिनोट कशाने करणार आहेत तर आरनी करणार आहेत, किंवा त्याला कोरिलेशन ऑफ XY या सिम्बॉलनी सुद्धा डिनोट करतात. पहा तर आर इज इक्वल टू कोव्हॅरियन्स ऑफ XY डिवाइडेड बाय सिग्मा x इंटू सिग्मा y, where sigma x is the standard deviation of x and sigma y is the standard deviation of y. हे काय आहेत तर स्टँडर्ड डेविएशन्स आहेत कशाचे, x आणि y चे. तर तुम्हाला कोव्हॅरियन्स ऑफ XY गिव्हनमध्ये दिलेलं असेल, स्टँडर्ड डेविएशन ऑफ x गिव्हनमध्ये दिलेलं असेल, स्टँडर्ड डेविएशन ऑफ y जर गिव्हनमध्ये दिलेलं असेल तर तुम्हाला कार्ल पियर्सन कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन किंवा r ची व्हॅल्यू ही काय येणार आहे, इझिली फाइंड आउट करता येणार आहे. therefore the Karl Pearson coefficient of correlation is r is equal to covariance of xy divided by standard deviation of x into standard deviation of. पहा नेक्स्ट रिमार्क राईट डाऊन करून दिलेले आहेत तुम्हाला. तर फर्स्ट रिमार्क आहे कोरिलेशन ऑफ XY इज इक्वल टू कोरिलेशन ऑफ YX. सेकंड रिमार्क आहे correlation of x comma constant is equal to 0. and third remark आहे पहा correlation of xy is equal to r is equal to फॉर्म्युला दिलाय, म्हणजे जे कोरिलेशनचे एक्झाम्पल्स असतील ते एक्झाम्पल्स तुम्ही या फॉर्म्युलाचा यूज करून काय करू शकता, सॉल्व करू शकता. तर काय फॉर्म्युला आहे, r is equal to summation xy minus n into x bar into y bar divided by square root of in bracket summation x square minus n into x bar square bracket complete into another bracket summation y square minus n into y bar square bracket complete. हा झाला कोरिलेशनचा अनदर फॉर्म्युला. आणि पहा जो सेकंड रिमार्क आहे कोरिलेशन ऑफ x कॉन्स्टंट इज इक्वल टू 0. तर कॉन्स्टंटची व्हॅल्यू तुम्ही कोणतीही राईट डाऊन केली, 2 घेतली, 3 घेतली, 4 घेतली, तरी त्याचं कोरिलेशन काय येणार आहे, 0 येणार आहे. हे रिमार्क्स राईट लक्षात ठेवायचे. ते पहा
तुम्हाला यावरचे एक्झाम्पलसुद्धा विचारले जाऊ शकतात किंवा MCQsमध्ये सुद्धा हे रिमार्क्स विचारले जाऊ शकतात. तर यावरचं एक एक्झाम्पल पाहू की कोरिलेशन ऑफ XY तुम्ही कसं फाइंड आउट करणार आहेत. पहा नेक्स्ट तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे. तर एक्झाम्पल काय आहे, फॉलोविंग आर दी व्हॅल्यूज ऑफ इम्पोर्ट ऑफ रॉ मटेरियल अँड एक्सपोर्ट ऑफ फिनिश्ड प्रोडक्ट इन द सुटेबल युनिट्स. तर तुम्हाला एक्सपोर्ट आणि इम्पोर्टच्या 2 व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. म्हणजेच काय दिल्यात ह्या व्हॅल्यू गिव्हनमध्ये एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज तुम्हाला दिलेल्या आहेत. ज्या एक्सपोर्टच्या व्हॅल्यूज असतील त्या तुमच्या एक्सच्या व्हॅल्यूज असतील आणि ज्या इम्पोर्टच्या व्हॅल्यूज असतील त्या तुमच्या वायच्या व्हॅल्यूज असतील. आणि नेक्स्ट काय क्वेश्चन आहे पहा, कॅल्क्युलेट द कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन बिटवीन द इम्पोर्ट व्हॅल्यूज अँड एक्सपोर्ट व्हॅल्यूज. म्हणजे तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन दॅट इज दी व्हॅल्यू ऑफ आर बिटवीन कशामधली, इम्पोर्ट व्हॅल्यूज अँड एक्सपोर्ट व्हॅल्यूज. इम्पोर्ट व्हॅल्यू आणि एक्सपोर्ट व्हॅल्यूजमधलं तुम्हाला कोरिलेशन काय करायचं आहे, तर कॅल्क्युलेट करायचं आहे. तर कसं कॅल्क्युलेट करणार आहे पहा, कोरिलेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला काय काय लागणार आहे, तर समेशन एक्स लागणार आहे, समेशन वाय लागणार आहे, समेशन XY, समेशन x², समेशन y², या सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला लागणार आहेत. त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, हे सगळे कॉलम्स काय करावे लागतील, तर फाइंड आउट करावे लागतील. पहा फर्स्ट कॉलम दिला एक्सचा, ज्या गिव्हन एक्सच्या व्हॅल्यू एक्सपोर्टच्या व्हॅल्यू आहेत त्या एक्सच्या कॉलममध्ये राईट डाऊन केल्या. त्यानंतर वायचा कॉलम घेतला आहे, ज्या इम्पोर्टच्या व्हॅल्यू आहेत त्या वायच्या कॉलममध्ये राईट डाऊन केल्यात. त्यानंतर x² म्हणजे ज्या एक्सच्या कॉलममधल्या व्हॅल्यू आहेत त्याचा स्क्वेअर x²च्या कॉलममध्ये राईट डाऊन केला आहे. y² मीन्स काय, तर वायच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्याचा जो स्क्वेअर आहे तो y² कॉलममध्ये राईट डाऊन केला आहे. नेक्स्ट XY म्हणजे एक्स आणि वायच्या व्हॅल्यूचा प्रोडक्ट काय केला, XYच्या कॉलममध्ये राईट डाऊन केलं आहे. पहा अशा टाईपचे एक्झाम्पल आपण फर्स्ट सेमेस्टरला घेतलेले आहेत. कॉलम कसे फाइंड आउट करायचे हे तुम्हाला माहीत आहे. मग नंतर काय करणार आहेत, हे कॉलम फाइंड आउट झाल्यानंतर प्रत्येक कॉलमची समेशन तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे. म्हणजेच काय काय कॅल्क्युलेट करणार, तर समेशन एक्स तो किती आला आहे पहा, समेशन एक्स 147 आला आहे, समेशन वाय आला आहे 170, समेशन x² आला 2291, समेशन y² आला 3056 अँड समेशन XY आला 2638. तर ह्या झाल्या सगळ्या समेशनच्या व्हॅल्यूज ज्या तुम्हाला माहीत झाल्यात. आता तुम्हाला माहीत आहे की कोएफिशियंट ऑफ कोरिलेशनचा फॉर्म्युला काय आहे. त्या फॉर्म्युल्यामध्ये काय करायचे, ओन्ली तुम्हाला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे. पण त्यामध्ये अगोदर x बार आणि y बार आहे. मग त्यासाठी तुम्हाला अगोदर x बार आणि y बार काय करावे लागेल, तर कॅल्क्युलेट करावे लागतील. हिअर आता पहा गिव्हनमध्ये तुम्हाला काय काय दिलं आहे, तर n ची व्हॅल्यू दिलेली आहे. पहा n इज इक्वल टू 10. तर n मीन्स काय असतं, तर टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स इन गिव्हन इन्फॉर्मेशन. तर टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे काय, तर टोटल एक्सच्या व्हॅल्यूज किती आहेत आणि वायच्या व्हॅल्यूज किती आहेत. किती दिलेले आहेत गिव्हनमध्ये, तर 10 नंबर ऑफ व्हॅल्यूज आहेत. देअरफॉर n इज इक्वल टू 10. आता फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला काय लागणार आहे, आता सगळे समेशन्स तुम्हाला कॅल्क्युलेट झालेले आहेत. मग नेक्स्ट तुम्ही काय करता, अरिथमॅटिक मीन ऑफ एक्स अँड अरिथमॅटिक मीन ऑफ वाय कॅल्क्युलेट करता. ठीक आहे. हेच एक्स बार इज इक्वल टू समेशन एक्स डिवायडेड बाय n, दॅट इज समेशन एक्स इज इक्वल टू 147 तुम्ही समेशन कॅल्क्युलेट केलं आहे, डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू 14.7 and y bar that is the arithmetic mean of y is equal to summation y divided by n is equal to summation y ची व्हॅल्यू 170 divided by 10 is equal to 17. आता सगळ्या ज्या व्हॅल्यूज ज्या फॉर्म्युल्यामध्ये आहेत त्या तुमच्या फाइंड आउट झालेल्या आहेत. आता ओन्ली काय करायचं आहे, तर ह्या फॉर्म्युल्यातल्या व्हॅल्यूज ह्या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करायच्यात. फॉर्म्युला कोरिलेशन ऑफ XY इज इक्वल टू आर. काय फॉर्म्युला आहे, r is equal to summation xy minus n into x bar into y bar divided by square root of summation x square minus n into x bar square into another bracket summation y square minus n into y bar square. आता सगळ्या व्हॅल्यूज या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करा. सबस्टिट्यूट केल्यानंतर तुमचं फायनल आन्सर काय येणार आहे पहा. प्रत्येकाने व्यवस्थित कॅल्क्युलेशन करायचं आहे, कॅल्सीवर सॉल्व करायचे. फर्स्टली ब्रॅकेट सॉल्व करा. पहा आता इथे डायरेक्टली आन्सर दिलं आहे तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक स्टेप क्लिअर करायची म्हणजे तुमचा आन्सर ॲक्युरेट येईल.
ठीक आहे. समेशन एक्स वायची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, ती सबस्टिट्यूट केली. मायनस एन माहीत आहे, एक्स बार माहीत आहे, वाय बार माहीत आहे, त्या व्हॅल्यूज तुम्ही न्यूमरेटरला सबस्टिट्यूट केला. डिव्हायडेड बाय इन स्क्वेअर रूट टर्म समेशन एक्स स्क्वेअर सबस्टिट्यूट केला आहे, मायनस सगळ्या व्हॅल्यूज फर्स्टली काय केल्या ते सबस्टिट्यूट करून घेतल्यात. मग आता न्यूमरेटर सेपरेटली सॉल्व करा, डिनॉमिनेटर सेपरेटली सॉल्व करा आणि त्यानंतर न्यूमरेटर डिव्हायडेड बाय डिनॉमिनेटर असं डिव्हिजन करा. कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा. पहा कॅल्सीवर तुमचे कॅल्क्युलेशन चुकू शकतात. सो काय करायचं आहे, फर्स्टली स्क्वेअर रूटमधलं फर्स्ट ब्रॅकेट सॉल्व करा, इनटू स्क्वेअर रूटमधलं सेकंड ब्रॅकेट सॉल्व करा, त्यानंतर त्याचा प्रोडक्ट घ्या आणि त्यानंतर त्याचं स्क्वेअर रूट घ्या. मग न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा काय करा, डिव्हिजन करा. अशा प्रकारे तुमचा ॲन्सर काय येणार आहे पहा. कोरिलेशन ऑफ इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट व्हॅल्यूज आर इज इक्वल टू 0.9458. हे तुमचं काय झालं तर फायनल सोल्युशन झालं. कशाचं तर तुम्हाला काय सांगितलं होतं, कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन कॅल्क्युलेट करायला सांगितलं होतं. हे त्याचं काय झालं, फायनल सोल्युशन झालं. पहा हे खूप लेंदी एक्झाम्पल आहे. अशा टाईपचे एक्झाम्पल्स तुम्हाला मोस्ट ऑफ ते विचारणार नाहीत, पण ते कसं सॉल्व करायचं आहे, त्याचे फॉर्म्युला काय आहे, अरिथमॅटिक मीन कसा कॅल्क्युलेट करतो, यांची व्हॅल्यू तुम्ही त्यातली कशी राईट डाऊन करणार आहे हे तुम्हाला माहीतच आहे, पण परत एकदा एक्सप्लेन करून तुम्हाला सांगितलं आहे. ठीक आहे. जर यातलं काही आलंच तर तुम्हाला एक्झामला राईट डाऊन करता येऊ शकतं, कारण MCQ टाईप क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला कोणताही क्वेश्चन कसाही फिरून विचारू शकतात. त्यामुळे तुम्हाला त्या पॉईंटविषयी प्रत्येक माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यामुळे मी तुमचे प्रत्येक टाईपचं एक एक एक्झाम्पल घेणार आहे. आता अजून एक एक्झाम्पल पाहू की कोरिलेशन आपण कसं फाइंड आउट करणार आहे ते. पहा तुमचं नेक्स्ट एक्झाम्पल आहे. Find the correlation coefficient between x and y given that n is equal to 25, summation x is equal to 75, summation y is equal to 100, summation x square is equal to 250, summation y square is equal to 500, summation xy is equal to 325. पहा आता गिव्हनमध्ये व्हॅल्यूज तुम्हाला ऑलरेडी दिलेल्या आहेत, जे तुम्ही समेशन एक्स वाय, एक्स स्क्वेअर, वाय स्क्वेअर, एक्स वाय जे कॅल्क्युलेट करत होता हे करून कॅल्सीचा यूज करून, त्याऐवजी तुम्हाला ऑलरेडी गिव्हनमध्ये त्याचं समेशन दिलेलं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, ओनली त्या व्हॅल्यूज घ्यायच्यात, गिव्हन फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट करायच्यात आणि आन्सर कॅल्क्युलेट करायचं आहे. अशा टाईपचं एक्झाम्पल मात्र तुम्हाला येऊ शकतं, कारण ह्याला 1 मिनिट लागणार आहे फक्त फॉर्म्युला राईट करून फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या ते. ठीक आहे. सो याचं सोल्युशन कसं कॅल्क्युलेट करणार आहे तुम्ही, तर यासाठी गिव्हन कोरिलेशन कोएफिशियंट कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला एक्स बार आणि वाय बार लागतो. एक्स बारचा फॉर्म्युला तुम्हाला माहीतच आहे काय असतो, समेशन एक्स डिव्हायडेड बाय यन. आता समेशन एक्सची व्हॅल्यू दिली आहे 75, यन आहे 25, देअरफॉर एक्स बार इज इक्वल टू 75 डिव्हायडेड बाय 25 इज इक्वल टू 3. सिमिलरली वाय बार इज इक्वल टू समेशन वाय डिव्हायडेड बाय यन असणार आहे. समेशन वाय इज 100 डिव्हायडेड बाय यन इज इक्वल टू 25. हेन्स वाय बार इज इक्वल टू 4. नेक्स्ट काय केलं आहे, कोरिलेशन कोएफिशियंटचा फॉर्म्युला राईट डाऊन केला आहे. त्यामध्ये प्रत्येकाच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेल्या आहेत. पहा ज्या गिव्हनमध्ये दिलेल्या आहेत. एक्स वाय दिला आहे पहा समेशन, यन दिला आहे, एक्स बार वाय बार तुम्ही कॅल्क्युलेट केला आहे. समेशन एक्स स्क्वेअर गिव्हनमध्ये आहे, समेशन वाय स्क्वेअर गिव्हनमध्ये आहे. फक्त काय केलं, त्या व्हॅल्यूज तुम्ही सबस्टिट्यूट केल्यात आणि फायनल आन्सर कॅल्क्युलेट केलं आहे. तर किती आन्सर आलं आहे पहा याचं, आर इज इक्वल टू 0.5. तर हे काय झालं, कोरिलेशन कोएफिशियंट बिटवीन एक्स अँड वाय इज 0.5. हे झालं तुमचं रिक्वायर्ड आन्सर. अशा टाईपचे एक्झाम्पल्स तुम्हाला एक्झामला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच पाहणार आहे. या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलं आहे पहा, तर कोरिलेशनचे एक्झाम्पल्स, कोरिलेशनच्या काही रिमार्क्स पाहिलेले आहेत. त्यानंतर कोव्हॅरियन्सचे पण प्रॉपर्टीज रिमार्क पाहिले आहेत, कोव्हॅरियन्सचे एक्झाम्पल्स पण घेतलेले आहेत पहा. आता नेक्स्ट लेक्चरला आपण कोरिलेशनच्या प्रॉपर्टीज आणि त्याचे रिमार्क पाहणार आहे. ठीक आहे. थँक्यू.